काकू पुढची रेसिपी काय आपली? भेंडीचा रायता. भेंडीचं रायचं. हा पारंपरिक पदार्थ आहे का तुम्ही शोधून काढलेला पदार्थ? नाही हा पारंपरिक आहे, माझ्या सासूबाई करायच्या. ओके, म्हणजे तुम्ही सासरी आल्यानंतर पहिला पदार्थ कुठला शिकवला होता तुम्हाला आठवतं? सासूबाईंनी मला फिश करी. फिश करी पहिली शिकवली? हा फिश करी. ओके. आणि त्यांच्या पद्धती तिनेच करायची मी, आणि तीच त्यांना आवडते. आणि अजून आईसारखी झाली आहे हे सर्टिफिकेट असतं. म्हणजे आईसारखंच करायची, तशीच आमटी करायची फिशची. बरं, ओके. आपण काय बघतोय हे भेंडी, दही, हा जिरा पावडर, साखर, हिंग, चाट मसाला, मिरची आणि मीठ. थोडक्यातले सगळे पदार्थ आहेत. आपण साहित्य बघितलेल्या कृतीकडे आपण जाणार आहोत, पण तत्पूर्वी मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे डॉक्टर साहेब. बोला. की पूर्वी म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे डाएट हा जो प्रकार आहे, थोडंसं मला डाएट लोक का करतात? तर ज्याला बारीक व्हायचं आहे ते डाएटिंग करतात, किंवा ज्यांना वाटतं की वजन वाढेल त्या भीतीने ते डाएट करतात. आता डाएटिंग करताना काय कमी करावं लोकांना कळत नाही. पण मुळात असं आहे की तुम्ही काय खाता ह्यापेक्षा सुद्धा एकूण किती कॅलरीज जातात. म्हणजे थोडक्यात असं आहे, गरजेपेक्षा जो जास्त खातो तोच जाड होतो, हा आमच्या मेडिसिनमधला थिअरम आहे. बरोबर. म्हणजे तुमची गरज आहे तेवढंच तुम्ही खाल्लं पाहिजे. तर सकाळी भरपूर खा, म्हणजे 6 चपात्या तुमची गरज असेल, 4 सकाळी, दुपारी 1, रात्री 1, आणि सूर्यास्तानंतर काही खायचं नाही, तरच तुमचं वजन उतरू शकतं. बरं, मग डाएट केलं नाही तरी चालेल? काही करून जे खायचं ते सगळे दिवस वर असताना का, आणि सकाळी ब्रेकफास्टला ब्रेकफास्ट हेवी पाहिजे. कारण आपण तेवढी एनर्जी आपली सगळं वापरतो. पुण्याला जायचं तर पेट्रोलच्या गाडीमध्ये पेट्रोल इथे घातलं पाहिजे, मुंबईत, पुण्याला जाऊन नाही. साधा नियम आहे. म्हणून रात्री जर तुम्ही कमी जेवला तर तुमचं वजन कमी होतच. ओके ओके. रात्री जेवल्यानंतर काम काय आहे? काहीच नाही. पण तेल तूप खावं न खावं, तेलाची अत्यंत आवश्यकता, तुपाची सुद्धा अत्यंत आवश्यकता. प्रत्येक माणसाला तेल आणि तूप आणि ब्रेडला टोस्ट लावलेलं बटर हे जर एकत्र घेत तर रोज 6 चमचेपर्यंत परवानगी आहे. ऐका, हा, घरात 4 माणसं असली तर 3.5-4 लिटर पर्यंत तुम्हाला एकूण सगळं खाता येतं. 3.5 का म्हटलं, कारण आपण बाहेरनं सुद्धा फरसाण बिरसाण आणून खात असतो, त्यातलं तेल सुद्धा आपण हिशोबात झालं पाहिजे ना. एक्झॅक्टली. म्हणून मी म्हटलं तुम्हाला 3.5 लिटर. अजून एक प्रश्न डोक्यात आहे, पण आपण जरा खाण्याकडे जाऊया. चालेल. आता काय करायचं पहिल्यांदा आपण? आता मी फ्राय करते. हा, भेंडी फ्राय करून घेऊया. बरं, मला सांगा, या भेंडीला आपण काही मॅरिनेशन काही केलेलं नाही? नाही, काही तिखट नाही लावलंय, मीठ नाही लावलंय, काहीच नाही लावलंय, अशीच काढायची का? अशी कुरकुरीत लागायला पाहिजे? नाही, कुरकुरीत नाही. बरं, म्हणजे त्याच्या आधीच तुम्ही काढणार? हो, त्याच्या आधीच काढणार. म्हणजे हा हिरवा रंग राहायला पाहिजे. ओके. आणि त्यानंतर आपल्याला ती काय थोडीशी थंड करायला लागेल. आपली भेंडी तळून झालेली आहे आणि हिरवीच आहे, तरीही ती तळलेली आहे, आणि आता ती थंडही झालेली आहे. आता काय करायचं मला सांगा? आता हे दही तयार करायचं. दह्यामध्ये मीठ, जिरा पावडर, मिरचीचा ठेचा. थोडंसं तिखट करूया का? चालेल, घाल ना. तिखट चांगलं ना शरीराला? उत्तम. टॉक्सिन सगळे निघून नाही, पाचक रस त्याच्यामुळे चांगले प्रदीपित होतात. ओके. साखर. पण चांगला म्हणजे असं नाही तुम्ही 6-7 मिरची एकाच वेळी आणि त्रास होईल. चाट मसाला. ओके. त्या दिवशी नाही तर दुसऱ्या दिवशी. कर्माचे भोग. ओके. मगासपासून डॉक्टर साहेब तेच सांगतायत की सगळं खायचं, पण ते प्रमाणात खायचं. आता ही फोडणी घालायची याच्यात. बरं, फोडणीला काय करतोय आपण? हे हिंग घालते. मी बंद करू गॅस? हो. अच्छा, फक्त हिंगाचीच फोडणी आहे? बरं बरं. मला एक म्हणजे असं वाटतं की पूर्वी एक पद्धत होती, म्हणजे आजही पद्धत आहे, फॅमिली डॉक्टर अशी एक संकल्पना होती. हो. म्हणजे आज ती फार कमी प्रमाणात आहे, नाही अशातला भाग नाही आहे. पण पूर्वी जे आम्ही फॅमिली डॉक्टरला फोन करायचो, आम्ही जायचो, ते प्रमाण आज कमी झालेलं आहे. कारण आम्ही फॅमिली डॉक्टरकडे गेलो तरी तो आम्हाला 30 सगळे चक्र करायला लागतं. ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, हे एक्सरे काढा, ते एक्सरे काढा, आणि शेवटी परत आम्हाला त्या नेहमीच्याच गोळ्या मिळतात. म्हणजे फॅमिली डॉक्टर म्हटल्यानंतर 2 शब्द आहेत ना. त्या डॉक्टरला सुद्धा ही आपली फॅमिली असं जितक्या प्रमाणात वाटतं तितक्या प्रमाणामध्ये तो त्यांना उगीच्या वेळी तिकडे पाठवणार नाही. आणि असा डॉक्टर तुम्हाला मिळणं हे अर्थात तुमच्या नशिबाचा भाग होता समजा. कारण आता डॉक्टर्सचं फॅमिली डॉक्टर कमी व्हायला लागलेत, लोकवस्ती खूप वाढली, त्यामुळे ते कमी व्हायला लागलेले आहेत, स्पेशालिस्ट खूप वाढलेत. बरोबर. हां. आणि दुसरं असं आहे की पेशंटसुद्धा स्वतः
डायरेक्टली स्पेशलिस्ट, त्याची अशी कल्पना असते की लहान मुलाला माझ्या बरं नाही आहे म्हणून मी लहान मुलांच्या स्पेशलिस्टकडे गेलं पाहिजे. कान दुखला की ENT वाल्याकडे जा. अरे पण आधी आपल्या डॉक्टरकडे तू जा. बरोबर. ते महत्वाचं आहे. कारण आम्ही कसलेही स्पेशालिस्ट नसलो तरी वरच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत आम्हाला सगळ्यातलं थोडं थोडं खूप माहिती असतं. आणि जे नेहमी पेशंटला लागतं ह्या बाबतीत लोक विसरलेले आहेत. हे आपण लक्षात म्हणजे घ्या. थोडीशी विश्वासार्हता एकमेकांच्या बाबतीत कमी कमी झाली. झाले. ओके, आता आपण त्याच्यात घालायची भेंडी. ओके. म्हणजे आपल्याकडे पार्टी असेल तर ही आदल्या दिवशी केली तरी चालते. बर. भेंडी छान राहते. हे भेंडी तळून ठेव. फक्त ऐन वेळी दही मिसळायचं. बर, फक्त भेंडी तळून ठेवायची. तळून ठेवायची. ओके, नाव रेडी टू सर्व. या क्या बात आहे. मस्त. लिहून घ्या साहित्य आणि कृती. भेंडीचं रायतं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भेंडीचे तुकडे, दही, जिरेपूड, साखर, हिंग, चाट मसाला, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम भेंडीचे तुकडे डीप फ्राय करून घ्यावेत. एका बाउल मध्ये दही घेऊन त्यामध्ये मीठ, जिरेपूड, साखर, चाट मसाला आणि मिरचीचा ठेचा घालून मिश्रण एकजीव करावं. गरम तेलामध्ये हिंगाची फोडणी करून ती दह्यामध्ये एकजीव करावी. या दह्याच्या मिश्रणात तळलेले भेंडीचे तुकडे घालून रायतं एकजीव करून घ्यावं.